नमस्कार, शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये चीज ब्रेड रोलची रेसिपी पाहणार आहोत। अतिशय बनवायला सोपी आहे, यम्मी टेस्टी लागते। मुलांना तर खूप आवडीची आहे। लहान मोठ्या भुकेसाठी झटपट अशी 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणारे हे चीज ब्रेड रोल नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा। तर इथे बॅटरसाठी बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, तसेच बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, तसेच बेसन पीठ घेतलेले आहे 1 लहान वाटी, तसेच हळद टाकली आहे रंगासाठी, पाव लहान चमचा ओवा घेतला हातावर चोळून तर जेणेकरून फ्लेवर छान येईल, तसेच भाजलेल्या जिऱ्याची पावडर, धने पावडर 1 लहान चमचा, मीठ टाकलेले आहे चवीनुसार। सर्व मिश्रण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। थोडे थोडे पाणी टाकून हे बॅटर आपल्याला हलके सैलसर असे भिजवून घ्यायचे आहे। तर हे नक्की तुम्ही रोल करून पहा, अतिशय सहज बनतात, तसेच मुलंही अतिशय आवडीने खातील। तर हे बॅटर साईडला ठेवून इथे मी ब्रेड स्लाइस घेतलेले आहे, त्याच्यात छान आपल्याला कडा कापून घ्यायच्या आहे। तर ह्या ठिकाणी शक्यतो तुम्ही ताज्या ब्रेडचाच वापर करा। जरी तुमच्याकडे शिळा ब्रेड असेल तर त्यासाठी काय करायचे हेही सांगते। तर इथे छान आपल्याला अशा शक्य होतील तितक्या कडा कापून घ्यायच्या आहे, जे तुम्ही ब्रेड क्रम्सी बनवू शकता। तर इथे ब्रेडच्या स्लाइस घेऊन छान आपल्याला या हलक्या हाताने लाटून घ्यायच्या आहेत, एकसारख्या फ्लॅट करून घेऊया। तर इथे पाहू शकता अशा प्रकारे छान हलक्या हाताने लाटल्यामुळे त्याचे स्लाइस छान पातळ झालेले आहेत। तर इथे मी व्हाईट ब्रेड वापरला आहे, तुम्ही ब्राऊन ब्रेड वापरला तरी चालेल। तर इथे हे 4 रोलसाठी मी 4 ब्रेड स्लाइस खाली ठेवून वरून मी अशा प्रकारे जी चीज स्लाइस असते ती ह्यावर ठेवून घ्यायची आहे। इथे तुम्ही किसलेले चीज वापरले तरीही अतिउत्तम आहे, कारण बऱ्याच वेळेला रोल होत नाही। तर रोल कसे करायचे तेही दाखवते। तर चवीसाठी इथे चिली फ्लेक्स टाकत आहे, तुम्ही ओरेगॅनो किंवा मिक्स हब वापरले तरी चालते। तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपल्याला छान हे जे रोल बनवून घ्यायचे आहे। तर हा ब्रेड हलका शिळा आहे, तरी पण हे रोल शक्यतो बांधले जात नसल्याने काय करायचे तेही पुढे सांगते। शक्य होईल तितके आपल्याला हे घट्ट असे दाबून हे जे रोल बनवून घ्यायचे आहेत। जर रोल आपले फिट होत नसेल तर हात ओला करायचा आहे आणि छान अशा प्रकारे दाबून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले रोल मधून चीज बाहेर येणार नाही आणि रोल सुटणार नाही तेलात। तर अशा प्रकारे छान रोल बनवून झाल्यानंतर या जे आपण बेसन पिठाचा रोल केला आहे त्यामध्ये डीप करून ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे सर्व रोल्स मी बॅटरमध्ये बुडवून ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेत आहे आणि एका साईडला गॅसवर तेलही गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। तरी ते पाहू शकता मध्यम आचेवर छान आपले तेल गरम झाल्यानंतर हे रोल सोडून आपल्याला छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे। तरी ते गॅसची फ्लेम मीडियमच ठेवणे, जास्तही लो किंवा फास्ट ठेवू नये। फास्ट ठेवली तर करपून जातील, तसेच लो ठेवल्यावर तेल पितील हे रोल। तर अशा प्रकारे छान सोनेरी रंगावर मी सर्व रोल तळून घेत आहे। तर हे रोल नक्की एकदा करून पहा। रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका। आणि अशा साध्या सोप्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन क्लिक करा, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल। तर इथे पाहू शकता एक चीज रोल मी तुम्हाला कटी करून दाखवलेला आहे, अतिशय आतून क्रीमी असा आहे। तर हे रोल तुम्ही टॅमॅटो केचप किंवा मेयोनीज किंवा तुम्ही हिरवे पुदिन्याच्या चटणीबरोबरही सर्व करू शकता। हे रोल अतिशय टेस्टी लागतात, नक्की एकदा ट्राय करा आणि मला प्लीज कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका हे रोल तुम्हाला कसे वाटले। हे यम्मी क्रिस्पी चीजी ब्रेड रोल नक्की एकदा ट्राय करा। तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत थँक्यू।